ढगफुटीसदृश पावसाने अतीट गाव जलमय, घरात पाणी, शेतीचे बांध फुटले. ओढ्यात नाल्यांना नदीचे स्वरूप, नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, रस्त्यांवरील वाहतूकही धोकादायक. अतीट, तालुका खंडाळा. प्रतिनिधी संदेश चव्हाण. खंडाळा तालुक्यातील डोंगरकुशीत वसलेल्या आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटच्या टोकाचे गाव असलेल्या अतीट गावाला रात्रभर कोसळलेल्या मुसळधार व ढगफुटीसदृश पावसाने जोरदार तडाखा दिला. संततधार पावसामुळे गाव परिसरातील ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले असून अनेक ठिकाणी त्यांना अक्षरशः हंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने ओढ्या, नाल्यांच्या कडेला असलेल्या काही घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांच्या घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. अचानक उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शेतीचे बांध वाहून गेले, शेतकरी संकटात. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका परिसरातील शेतीला बसला आहे. अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले असून शेतातील बांध फुटून व वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतजमिनीचेही नुकसान झाल्याने आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. गाव परिसरातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने प्रवासी आणि वाहनचालकांचेही प्रचंड हाल होत आहेत. काही मार्गांवरून प्रवास करणे धोकादायक बनले असून नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या घरांची, शेतीची आणि सार्वजनिक मालमत्तेची प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत. तसेच नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. डोंगरकुशीतल्या अतीटवर पावसाचा प्रहार, घरांत पाणी, शेती उद्ध्वस्त, मदतीकडे ग्रामस्थांचे डोळे. मला मागून फोटो घे ना. अरे मागून फोटो घे. 91 30 25 38 वर. गाडी दिली. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.